रिक्षा चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयाचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मानवी दृष्टिकोनातून फेरविचार करावा अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। या संदर्भात निरुपमांनी सरनाईकांना पत्र लिहिलंय। सरकारच्या मराठी भाषा शिकवण्याच्या अभियानाचं स्वागत करत सुमारे 85% रिक्षा चालकांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे। मात्र मुदत संपल्यानंतर नोटीस, कारवाई, परवाना रद्द करण्याच्या इशाऱ्यामुळे चालकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं निरुपमांनी म्हटलंय। रिक्षा चालक कष्टकरी आहेत, त्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊ नका। मराठी शिकता आली नाही म्हणून रोजगाराचं साधन हिरावून घेऊ नये, अधिक वेळ आणि संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। कंप्लेन आलेला आहे की त्यांच्यावर फाईन पर ते मारत आहेत। 20-25 हजार 15 हजार रुपयाचे फाईन पण आहे। त्याचे जे सबूत आहे, जे पुरावा आहे, मी साहेबांना देणार नंतर। मी आज मंत्री महोदयांनी असं निवेदन केलेलं आहे की तुम्ही एक नवीन आदेश द्या, एक प्रेस रिलीज सारखा, की जोपर्यंत 1 महिन्याची नोटीस किंवा मुदत पूर्ण होत नाही 12 ऑगस्टच्या GR प्रमाणे, तोपर्यंत कोणाचाही लायसेन्स किंवा परमिट नाही रद्द झाला पाहिजे, नाही जप्त नाही झाला पाहिजे आणि त्यांना एक संधी दिला पाहिजे मराठी शिकण्याचा। हाच विषय घेऊन आज मी माननीय मंत्री महोदयांशी भेटलो। नैसर्गिक न्यायाप्रमाणे संधी देऊनच आम्ही कारवाई करू, परंतु कोणी जर बेकायदेशीररित्या मुजोरी करत असेल, मगरुरी करत असेल, आम्ही महाराष्ट्रात राहू, कामधंदा करू, पैसे कमवू आणि मराठीची अस्मिता आम्ही टिकवणार नाही, मराठी भाषेवर आम्ही प्रेम करणार नाही, तुमको जो करणे का वो करो, ही जर कोणाची मुजोरी असेल तर ती मुजोरी मोडून काढण्याचं काम परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकला करावं लागेल।